कथेचं नाव आहे हे तर असं घडायचं होतं. गावाच्या सीमेलगत असलेल्या त्या हॉटेलशी साहेबांनी गाडी थांबवली. मालविका त्यांच्या पाठोपाठ खाली उतरली आणि काही प्रश्न न विचारता चालत राहिली. कोपऱ्यातल्या 2 रिकाम्या खुर्च्या बघून साहेब तिकडे वळले. साहेबांनी मालविकेला बसण्याची खूण केली. आपणही खुर्ची ओढून बसले. तुम्हाला मिल्कशेक चालेल? त्यांनी विचारलं. आवडेल, ती लगेचच उतरली. दॅट्स फाईन, असं म्हणत त्यांनी समोर उभ्या असलेल्या वेटरला 2 स्ट्रॉबेरी मिल्कशेक ची ऑर्डर दिली. त्यांना आणून ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमधले 2 घोट घेतले आणि लगतच्या खिडकीतली जरबेराची फुलं पाहत राहिली. हल्ली जरबेराला चांगली मागणी आहे नाही? हो, फुलं आकर्षक दिसतात. आजकाल तेच झाले. काय आकर्षक दिसतं तिकडे लोकांचा ओढा अधिक. या फुलांना गंध नाही, पण रूप आहे. विषय नेमका कुठं चाललाय याचा मालविकाला अंदाजच येईना. मला सुगंधी फुलं आवडतात, जुई, मोगरा, चाफा, पण ती फ्लॉवर वॉजमध्ये कुठे ठेवता येतात? नक्षीदार काचपात्रात ठेवावीत, केसात माळावीत. मला अंगभूत गुणांचं महत्त्व अधिक वाटतं. वेटरनं मिल्कशेक आणून ठेवला. तो गेल्यावर साहेब पुढे बोलू लागले. आपण इथं का आलोय हे तुम्हाला माहीत असावं. हो, म्हणजे कापरेकर अण्णांनी तशी कल्पना दिली. मी विषयाकडे वळतो. तुम्हाला हे थोडंसं प्रोझेक वाटेल, पण आपले विचार आधी स्पष्ट केलेले बरे. माझं हे दुसरं लग्न. तसा मी संसारात सुखी समाधानी होतो. 2 वर्ष आमचा मजेत संसार झाला. पण अचानक मला फार त्रास होतो ते आठवलं की. मृत्यू कुणाला थांबवता येत नाही. ते घडायचं होतं, घडलं. खरं तर दुसऱ्या लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता, पण कापरेकरांनी फार मनावर घेतलं. म्हणाले, एकटं राहणं इतकं सोपं नाही. काही दिवसांनी मलाही ते पटलं. एकटेपण खायला येतं. कुणाशी काही बोलावं, सांगावं असं उत्कटतेनं जेव्हा वाटतं, तेव्हा आपलं माणूस हवं असतं. आपलं हक्काचं हे नातं फक्त पती पत्नीतच निर्माण होऊ शकतं. सर्वार्थानं माझ्या पत्नीविषयी फार मोठ्या अपेक्षा नाहीत, पण ज्या आहेत त्या 100%. तिचं घर हे तिचं विश्व असावं. आहे त्यात तिनं सुखात समाधानानं राहावं. पती या नात्यानं माझ्या सगळ्या निष्ठा तिच्याशी निगडीत असतील. प्रेमात कधी प्रतारणा होणार नाही. कर्तव्यापासून ढळणार नाही. मी वचन देतो. मी फार स्पष्ट बोललो ना? सॉरी. आता आपण बोला. मालविका थोडी अवघडल्यासारखी झाली होती. हे असं काही ऐकावं लागेल हे तिला कल्पनाच नव्हती. कापरेकर काकांनी हे स्थळ सुचवलं होतं. मुलगा सुशिक्षित, सुसंस्कृत आहे. सचिवालयात मोठ्या पदावर आहे. घरची तशी फारशी जबाबदारी नाही. आई वडील गावी असतात. या सगळ्या जमेच्या बाजू. एकच उणीव होती, मुलगा बीजवर होता. संसार 2च वर्ष झाला होता. प्रथम पत्नी माहेरी गेली असता साथीच्या आजाराला बळी पडली होती. सगळं अचानक घडलं होतं. त्याचा धक्का त्याला बसला होता. अनेक स्थळं येऊनही त्यानं ठाम नकार दिला होता. त्यात वर्ष सरलं होतं. त्याच्याच कार्यालयातल्या कापरेकरांना तो वडिलासमान मानत होता. त्यांनी पुढाकार घेऊन हे स्थळ सुचवलं होतं. तिनंही विचार करून अनुमती दर्शवली होती. ठाऊक नाही आजकाल कसली मुलं भेटतात, त्यांच्या काय भानगडी असतात. या स्थळाबद्दल ती शंका नव्हती. आर्थिक बाजूही भक्कम होती. मुलगा आता 30च होता. वयात 6 वर्षाचं अंतर होतं. पण मालविकानं ते फारसं मनावर घेतलं नाही. आज प्रत्यक्ष बोलून एकमेकांना समजून घेण्यासाठी ती दोघं इथं निवांत जागी आली होती. निर्णय त्यांनीच घ्यायचा होता. मालविकाला त्यांचं बोलणं रुक्ष वाटलं तरी पटलं होतं. त्यातून त्याच्या पारदर्शक वृत्तीची कल्पना येत होती.
वरच्या पदावर असणारे अधिकारी थोडे असेच अस्पष्ट बोलणारे असतात हे अपेक्षित होते. त्यातून याची जखम अजून ओली होती. ती भरून काढणं फक्त प्रेमळ सहचारिणीलाच शक्य होतं आणि ती जागा मालविका घेणार होती. मालविकाच्या लक्षात आलं, साहेब आपल्याकडे उत्सुकतेनं पाहतायत. तिला उगाचच नर्वस झाल्यासारखं वाटू लागलं. आपल्याला नीट बोलता येईल का? जो विचार मनाशी पक्का केलाय तो नीट मांडता येईल का अशी शंका भेडसावू लागली. पुन्हा दुसरा विचार स्पर्श करून गेला. साहेबांनी आपला स्वीकार केलाय. आपलं मानायला ते तयार आहेत. आपले विचार ऐकायला उत्सुक आहेत. मग जे वाटतं ते सांगायला ही आणि हीच वेळ योग्य आहे नाही का? अधिक जवळीक निर्माण झाल्यावर कदाचित हे बोलताही येणार नाही. ती थोडी चाचपडते हे बघून साहेब म्हणाले, बोला अगदी निसंकोच. साहेबांनी तिला धीर दिला. ती हसली. ती सावधपणे म्हणाली, आपले विचार मला पटले. बोलणं रोखठोक असलं तरी स्वच्छ होतं. आयुष्यात एकत्र येण्यापूर्वी एकमेकांसमोर मोकळं बोलणंच योग्य. मला स्वतःला एकच अट घालायची. अट म्हणजे माझ्या बाजूनं एकच मागणं मागायचं आहे. मागणं मागायचं आहे? जरूर. जे शक्य असेल त्याला मी नाही म्हणणार नाही. आता अगदी मन मोकळं कर. साहेबांच्या बोलण्यात आता जवळीक होती. माझा हा पहिला वैलच अनुभव आहे. आयुष्यातले नवे अनुभव प्रथमच मी घेणार आहे. ते तसेच नवे असावेत. त्यातली उत्सुकता, नवेपण, स्वागत, कशातही दुसरेपणा नको. साहेब तिच्याकडे पाहतच राहिले. तिची मान खाली असली तरी त्यावरचा निश्चयी भाव स्पष्ट जाणवत होता. तिचं म्हणणं पूर्णपणे कळत असूनही काय उत्तर द्यावं त्यांना समजेना. मुळात तिनं हा बिजवर स्वीकारला होता. फक्त तिला दुसऱ्या स्त्रीचं काहीही नको होतं. तिच्या आठवणी, तिच्या वस्तू, फार तर काय तिची सावली सुद्धा. स्त्रीचं हे एक वेगळं रूप साहेब समजून घेत होते. क्षणभर ते विचारात पडल्यासारखे झाले आणि मग एकदम तिच्या हातावर आपला हात हळुवारपणे टेकवत म्हणाले, मी तुझ्या भावनांना धक्का लागू देणार नाही. फक्त ॲडजस्ट होईपर्यंत मला सांभाळून घे. दोघं घरी परतली ते एक नवं नातं घेऊन. पुढचे 6 महिने फार गडबडीत गेले. साहेबांनी नवा फ्लॅट घेतला, तो मालविकाच्या पसंतीनं. चावी तिच्या हातात देत सांगितलं, याची सजावट तू तुझ्या मनाप्रमाणे करायची. नवे पडदे, नवं फर्निचर, नवं स्वयंपाकघर, सगळं नवं कोरं, तिच्या पसंतीचं. दागिने, साड्या तिनं हौसेनं खरीदल्या. लग्न रजिस्टरच पण मोजक्या स्नेही मंडळींच्या उपस्थितीत पार पडलं. या 6 महिन्यात साहेबांचं मनही एका वेगळ्या विश्वात फिरून आलं, रमलं. मनातला एक कप्पा त्यांनी प्रयत्नपूर्वक बंद ठेवला होता. कसोटी होती ती पहिल्या भेटीची. अनुभव तिचा पहिला आणि साहेबांना एका अर्थी पहिलाच. स्वतःला सावरायचंय, जुन्या स्मृती बंदिस्त ठेवायच्या, नव्याला सामोरं जायचं, चलबिचल होऊ न देता. साहेबांनी आधीच सिंगापूरची तिकीटं बुक केली होती. इथल्या वातावरणात जे अवघड वाटलं असतं ते परक्या वातावरणात वाटलं नसतं. ते प्रत्येक विचार मालविकाच्या भूमिकेतून करत होते. तिच्याशी समरसून वागत होते. आपण निवडलेल्या सहचाराबरोबर मालविका खुश होती. एकमेकांना समजून घेण्यात आणि एकमेकांशी एकरूप होण्यात दिवस सरत होते. मालविकाचं जीवन सुफलित झालं होतं. 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. गोरी पान, काळभोर जावळ, टपोर करवंदी डोळे. मुलीच्या जन्मानं घर उजळून निघालं. दोघांच्या समरसतेला एक नवा अर्थ प्राप्त झाला. मालविकाला वाटायचं, सुख म्हणतात ते यापेक्षा आणखी वेगळं काही असू शकतं. तरी बारशाच्या आधी ती न राहून म्हणालीच, बारशाला तरी आईबाबांना बोलवा, वंसला बोलवा. मी नको म्हटले का? मीच नको म्हणतोय. काहीही विषय निघू शकतो. त्याला वेगळं वळण लागू शकतं. कटुता निर्माण होणारच नाही याची काय खात्री? कसली कटुता? साहेब असं का बोलतात तिला कळायचंच नाही. तू मला होतो तसा स्वीकारलंस. फक्त एकच अट घातलीस आणि मी तुला वचन दिलं. मी ते जन्मभर पाळणार आहे.
साहेब एकटेच गावी जाऊन यायचे. वर्षातून एकदा आई वडिलांना भेटायचे, त्यांचं हवं नको पाहायचे. त्यांनी हे 2 भाग स्वतंत्रच ठेवले होते. त्याचा त्यांना मनस्ताप होतच होता, पण ती सगळी तारेवरची कसरत त्यांनी शिताफीनं सांभाळली होती. लेकीचं राजेश्वरी नाव आईच्या सांगण्यानुसार ठेवलं होतं. राजेश्वरी मोठी होत होती, अधिक सुंदर दिसत होती आणि मालविका मात्र विचारात पडत होती. ही इतकी देखणी कशी? बघणारे म्हणायचे, काय रूप आहे मुलीचं. मालविका म्हणायची, यांच्या आईच्या वळणावर गेली नाही का हो? साहेब उत्तर द्यायचे नाहीत. आई अशाच गोऱ्या आहेत का हो? ती अंदाज घ्यायची. हो. त्याच्या तुटक उत्तरानं ती संभ्रमित व्हायची. आणि त्यांचे केस पण असेच सुंदर. आता ती झाली म्हातारी, तरुणपणी कशी होती ते कुठं आठवायचं? ते विषय उडवून लावायचे. पण मालविकाच्या मनात नाही ते विचार यायचे. हॉस्पिटलमध्ये कुणाची देखणी पोर बदलून तर आली नाही या तिच्या शंकेवर मात्र साहेब खो खो हसत राहायचे. आणि एकदा फार विचित्रपणे याचा उलगडा झाला. काही कामाकरता ती अचानक साहेबांच्या ऑफिसात गेली होती. साहेब मीटिंगमध्ये होती. ती त्यांच्या खोलीत बसल्या बसल्या उचकपाचक करत होती. साहेबांचा ड्रॉवर उघडून पाहत होती. एका ड्रॉवरमध्ये तळाशी तिला फोटोची चौकट दिसली. वरचे कागद बाजूला करून तिनं फोटो वर काढला. राजेश्वरी, ती एकदम पुटपुटली. तोच देखणा लोभसवाणा चेहरा, दाट लांबसडक केसांची वेणी, टपोर करवंदी डोळे, ओठांची नाजूक ठेवण. राजेश्वरी, फक्त वयाचा फरक. फोटोतली स्त्री 25ची होती, राजेश्वरी 6 वर्षांची. मग ही कोण? आणि राजेश्वरी हिची कोण? तिच्या या संभ्रमित अवस्थेतच साहेब आत आले. दारातच खिळून उभे राहिले. ही कोण? तुम्ही बोलत का नाही? कोण ही? आणि तुमच्या ड्रॉवरमध्ये हिचा फोटो का? कशासाठी? तिचा आवाज चढत होता. साहेब तिच्याजवळ आले. अपराधी आवाजात म्हणाले, ती राजलक्ष्मी, माझी प्रथम पत्नी. ही म्हणजे हिची आठवण तुम्ही जपलीत कसोशीनं या फोटोत, मनात, हृदयात. ती तुमच्यापासून कधी दूर गेलीच नाही. साहेबांनी केबिनचं दार लावून घेतलं. मालविका, हे ऑफिस आहे. मला अगं तिचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. ती क्रूर श्वापदासारखी गुरगुरत होती. सगळा सूड द्वेष तिच्या डोळ्यात उतरला होता. आपण कुठे आहोत याचंही तिला भान उरलं नव्हतं. एवढी वर्ष तुम्ही मला फसवत आलात. ती कधीच मेली नाही. सूक्ष्म रूपानं माझ्या देहात वावरत राहिली. राजेश्वरी तिची आणि तुमची आहे. आणि मी एका मृत स्त्रीच्या अपुऱ्या इच्छांची भारवाहक. तुम्ही आजवर कटाक्षानं सांभाळत होतात ते, त्या स्त्रीचं गुपित, तिचं प्रेम, राजीचं जन्मरहस्य. मी कोण? तुमची कोण? राजीची कोण? अरे किती भयंकर प्रतारणा केलीत माझी. ती एकदम ओक्साबोक्सी रडू लागली. साहेब बलित मात्र होऊन खुर्चीत कोलमडले. राजेश्वरी खरंच त्यांच्या प्रथम पत्नीसारखी होती, हुबेहूब. पण कशी? त्यांनाही याचं उत्तर ठाऊक नव्हतं. हे सत्य जाणवल्यापासून ते आतल्या आत प्रचंड हादरले होते. मुलीच्या रूपानं प्रथम पत्नीचा पुनर्जन्म झाला म्हणून आनंद मानायचा, की दिलेलं वचन इतक्या विचित्रपणे मोडलं गेलं म्हणून स्वतःला दोषी ठरवायचं. ते स्वतःला, त्या फोटोला, राजीला, मालाला एकमेकांपासून कसं दूर ठेवायचं या काळजीनं झुरत होते. आज ना उद्या हे तिला कळणारच होतं. पण ते इतक्या विचित्रपणे. मला उठली. तो फोटो आता तिच्या ताब्यात होता. तो मागण्याचं धैर्यही साहेबांना नव्हतं. मालानं फोटो पर्समध्ये ठेवला, चेहरा नीट केला आणि एकही शब्द न बोलता ती खोलीबाहेर पडली. त्या दिवसापासून साहेबांचा संसार संपला. दोघांचे नुसते शब्द संपले नाहीत, तर नातंही संपलं. जे घडलं होतं त्याला साहेबच जबाबदार आहेत या ठाम समजुतीनं मला वागत होती. ती आता काय करेल याचा त्यांना अंदाजच येत नव्हता. ते आतून प्रचंड धास्तावले होते. 8च दिवसांनी एका रात्री ती साहेबांसमोर येऊन उभी राहिली. मला बोलायचंय, महत्वाचं. बोल.
या तुमच्या मुलीला वसतिगृहात नेऊन ठेवा. मला, अगं ती अजून फार लहान आहे. या वयात मुलांना आईवडिलांची माया. ते एकदम बोलायचे थांबले. मालविका विचित्र हसली. तिला आई आहे? कुठे? तिची आई कोण? तुम्ही तिचे वडील आहात. तिला बोर्डिंग स्कूलमध्ये चांगली शिस्त लागेल, अभ्यासही नीट होईल. सुट्टीत तुम्ही तिला बाहेर नेऊ शकता. हे फॉर्म्स मी मागवलेत, भरलेत. फक्त तुमची सही हवी. मुलीला आई नाही म्हणून तिथे ठेवता आहात. समजलं ना? साहेबांच्या डोक्यात घणाचे घाव बसत होते. मुलीला आई नाही हे पचवणं कठीण होतं. तिची समजूत घालणंही अवघड होतं. पण राजेश्वरीचे हाल देखता डोळा पाहण्यापेक्षा तिला दूर सुरक्षित ठिकाणी ठेवणंच योग्य होतं. राजी निसर्गाच्या कुशीत वाढणार बहरणार होती. आजच्या घटकेला राजेश्वरी फक्त आईच्या मायेला पारखी नव्हती, तर तिच्या रोषालाही पात्र ठरली होती. तो एवढासा जीव नेहमी धास्तावलेला असायचा. बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसायचा. यातून सुटकेचा एवढाच एक मार्ग होता. साहेब त्याच रात्री लेकीला घेऊन गाडीत चढले. राजेश्वरीला मेट्रनच्या हाती सोपवताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळेना. ती पोर मात्र एकाएकीच शहाणी झाली. प्रथम ती घरी जाऊया म्हणायची. मग तिला कळलं वसतिगृह हेच आपलं घर. बाबा तिला दर सुट्टीत कुठे कुठे फिरवून आणायचे. तिला आपल्या परीनं सुखात ठेवायचे. राजेश्वरी वसतिगृहात फार लवकर रुळली. गोड बोलण्यामुळं तिनं सर्वांना जिंकलं होतं. अभ्यासातल्या हुशारीमुळं तर सगळ्या शिक्षकांचं तिच्यावर विशेष लक्ष असायचं. वसतिगृहाच्या प्रमुख अधीक्षक बाई तर तिच्यावर विशेष लोभ करायच्या. साहेबांना स्वतः पत्र पाठवून तिची खुशाली कळवायच्या. अलीकडे तर ती सुट्टीत मैत्रिणींकडे राहायला जायची. तिथं तिला घरची माया मिळायची. एक आई हा विषय सोडला तर तिच्या सुखात नखा एवढीही कमतरता नव्हती. राजेश्वरीची ICSCची परीक्षा आटोपली आणि साहेब तिला न्यायला आले. जड मनानं सर्वांचे निरोप घेणं झालं. ती टॅक्सीत येऊन बसली. कळेना तिला आपण नेमके कुठे चाललोय. स्टेशनात येऊन दोघं बाकावर बसले. गाडी यायला 10 मिनिटं अवकाश होता. राजेश्वरी मृदू आवाजात म्हणाली, बाबा आपण कुठं चाललोय? घरी. घरी? किती वर्षानंतर? मला तर आठवतही नाही. बाबा ती आई आहे? हो हो बेटा. मग एवढ्या वर्षात मला कधीच घरी का नेलं नाही? बाबा तिला मी आवडत नाही हे नक्कीच. मला आई नाही असंच तुम्ही लिहून दिलं होतं खरं ना? तेवढ्यात गाडी 2 तास उशिरा येत असल्याचं ध्वनिक्षेपित झालं. दोघं हळूहळू बाहेर पडली. समोरच्या बागेत बाकावर जाऊन बसली. साहेबांना तो निवांतपणा उपकारकच वाटला. समोरच्या अंधाराकडे बघत मनातलं तिच्यापुढं मांडणं त्यांना अधिक सोपं वाटलं. कुठून अन कशी सुरुवात करावी या विचारात ते गडले होते. बाबा त्यांच्या हातावर हात ठेवत राजेश्वरीनं त्यांना भानावर आणलं. हा बेटा, कधीतरी मला तुझ्याशी बोलायचं होतंच. मी फक्त वाट पाहत होतो. मला वाटतं आज ती वेळ आली. सगळं समजावणं अवघड तर आहेच, पण अनाकलनीय. बाबा असं कोड्यात बोलू नका. मी खूप सहन केले हो. एवढी वर्ष मन मारत आले, दुःख जिरवत आले, आई या नात्याचा तिटकारा करत आले. मला आई असूनही नसल्यासारखे आहे. बाबा मला प्लीज सांगाल, आई माझ्याशी अशी का वागली? का सावत्रपणा केला? मी आईवर धडा वाचलाय, कविता पाठ केले, इतर मैत्रिणींच्या आया पाहिल्यात, पण माझी आई तशी नाही. आई मी फक्त कल्पनेतच समजली, प्रत्यक्षात. बाबा सांगा ना, असं का? साहेब स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होते. उत्तर त्यांना ठाऊक होतं, पण ते कोणत्या शब्दात सांगावं त्यांना कळत नव्हतं. आपल्या लेकीची अवस्था बघून ते कळवळले. तिच्या पाठीवर हळुवारपणे थोपटत ते म्हणाले, हे का आणि कसं याचं उत्तर फक्त विधाताच देऊ शकेल. बेटा मला काहीच लपवायचं नाही, पण मी जे म्हणतोय ते तुला कळतं का बघ.
तुझी आई ही माझी दुसरी बायको. तू तू हिचीच मुलगी आहेस. तुझ्या आईची लग्नापूर्वी एकच अट होती, मी जुनं सगळं पुसून टाकावं, त्याचा उच्चारही करू नये. मी तिला शब्द दिला, तो शपथेवर पाळला, पण विधिलिखित काही वेगळंच होतं. इथंच मी म्हणतो, नियतीचे संकेत आपल्याला ओलांडता येत नाहीत. विश्वास ठेव राजी, तुझा बाबा एकही शब्द खोटं बोलत नाही. तुझ्या देहात रक्त हिचंच आहे, पण आत्मा तिचा. हिच्या पोटी तिच्या रूपानं तू पुन्हा जन्म घेतला आहेस. कूस हिचीच, पण चैतन्य तिचं. हे कसं घडू शकलं याचं उत्तर माझ्याजवळ नाही, पण त्यामुळंच तू तिला नको आहेस. बाळा, तुझ्या दुःखाला माझ्याजवळ उत्तर नाही, आणि तू तर माझा जीव आहेस. तुझा बाबा फार दुबळा आहे ग. तू म्हणत असशील तर तुझी मी कुठेतरी बाहेर व्यवस्था करतो. नाही बाबा, आता तर मुळीच नाही, ती खंबीर स्वरात म्हणाली. साहेबांनी आपल्या लेकीकडे चमकून पाहिलं. आजवरची राजेश्वरी या क्षणाला कुणी वेगळीच झाली होती. ती नक्की कोणत्या रसायनानं घडली होती ते त्यांना कळेना. ती दृढ स्वरात पुढे म्हणाली, तर मग याचं उत्तर केव्हा तरी मलाच द्यावं लागेल. ते माझं घर आहे आणि मी तिथेच राहणार आहे. तुम्ही काळजी करू नका बाबा. आता मालविका आहे आणि मी आहे. मी त्या घरची मालकीण आहे. ते घर मी कधीच सोडलेलं नाही. माझी जागा बळकावणाऱ्या स्त्रीच्या पोटीच मी जन्म घेतलाय. माझ्या अस्तित्वाच्या खुणा पुसणं इतकं सोपं नाही, हे तिला मी दाखवून देईल. कोण कोण बोलत होतं हे? राजेश्वरी. छे, तिच्या प्रत्येक शब्दातून जशा ठिणग्या उडत होत्या, डोळ्यात रक्त उतरत होतं. ती कुणी एक वेगळीच स्त्री होऊन साहेबांसमोर उभी होती. तिच्याकडे पाहत असतानाच त्यांच्या छातीतून जोरदार कळ आली. देहातले प्राण डोळ्यात एकवटले. प्रकाशाचं टिंब वर खाली झालं. हळूहळू तिची आकृती अस्पष्ट होत गेली. आता त्या जागी त्यांना राजलक्ष्मी दिसत होती. इतक्या वर्षाचं दुःख सूड होऊन तिच्या देहात जागलं होतं. डोळे मिटता मिटता ते पुटपुटले, शेवटी विधिलिखित असं होतं तर.